झुंज झुंज द्यायला तो का बिबट्या होता ते झुंज नव्हते ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. पायापुढे सांगतो इंद्रिकांचं वाक्य आहे, सत्ता सत्ता पैसा आणि दडपशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. हे जरी खरं असलं तरी विद्वत्ता टिकते, बाकीचं टिकत नाही. सत्ता काही काळ आहे, संपत्ती काही कायम आहे का काही काळ आहे. संपत्ती कायम आहे का काही काळ आहे. काही काळ आहे. सत्ता कायम आहे का काही काळ आहे. काही काळ आहे. पण विद्वत्ता काही काळ नाही, कायम आहे. हे काळ आहे, हा थोडासा काळ आहे, तो बदलेल आणि बदलतो. काही काळ आहे. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ कधी स्थिर राहत नाही. अंगातली ताकद कमी होणार, खिशातला पैसा जाणार. ज्या ज्या घरांमध्ये नंबर 2चे पैसे येतात त्यांचे 60% पोरं जेलमध्ये. काहीच बोलत खरंय का खोटं. जी माणसं पगाराला हातच लावत नाही, वर कमाईवर जगतात, त्यांची पोरं घरात नाहीत. बलात्कार, खून, गुंडगिरी, चला नुसते सही करायचे. 3 लाख घेतले सही करायची. बायको फरशीवरून सटकली, 9 लाख गेले. बायको गेली, 9 लाख गेले. आणि मग ते दिंडीत आमच्या बोकंडे आले तर आले. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे गेलाच गेला. वाक्य नीट ऐकायचे. आणि आता कीर्तनाला झाली सुरुवात. अजून की सुरुवात झाली नाही, आता झाली सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. बोललं तर कळेल, नाही तर सूत्र वाचणार नाही. पहिलं कौतुक गायकवाड परिवाराचं करावं. त्याचं पहिलं कारण अधिकाऱ्याचा सत्कार हा त्याच्या कर्तव्याची पावती आहे. आणि चांगलं करणाराचं कौतुकच केलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं. जे काहीच करीत नाही त्यांना हात घालून करायचं काय. पण ज्यांनी खरोखर कष्ट केले त्यांचा सत्कार हे पहिलं काम गायकवाड साहेबांचं आहे. आणि दुसरं काम 6वं पुण्यस्मरण 6 चालू आहे. त्या दोन्ही कार्यक्रमाला त्यांना जेवढा खर्च होईल तेवढे भगवंत त्यांना 2 महिन्यात देणार. आणि सगळ्यात महत्वाचं काम, चांगल्या माणसाला समाजात त्रास होतो पण चांगल्याची किंमत कळली जाते. टापलेल्या सोन्याचे अलंकार व्यवस्थित होतात. आता हा माणूस टापून निघालेला आहे. टापून जी माणसं समाजात चांगलं काम करतात त्यांच्यावर संकट येतात. 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. या जगाला खरं चालत नाही. इथं जो कुठं चाटेल तो मोठा असेल. आणि हा माणूस मोठा झाला हा वडिलांच्या आशीर्वादावर झाला, आईच्या आशीर्वादावर झाला. आज आईच्या गालावरती हसू आहे तर त्या मुलाला दिलेला आशीर्वाद आहे. आणि माणूस मोठा आई बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय हे गप्पा मारून होत नाही.
मला वाटतं तुला काहीच वाटत नाही, तू सासरवाडीला जा, कांदी वाचन कर, मर तिकडं. काय काही लोक म्हणतात मला वाटतं महाग आला काय तर झालं. आता याला सुद्धा आषाढामध्ये मटण खाणाऱ्यांची एवढी अडचण झाली. गटाला मग मटण खायचं का बोकड्याचाही सरता देऊन तुला. काल होती एकादश, सुखी आज. काल खाता येत नाही, आज खाते. उद्या नामदेव महाराज पुण्यतिथी, सावता बाबा पुण्यतिथी, खाता येत. परवा दिवशी श्रावण लागत. बोकडाचाही सर्त दिलाय. मग त्यांनी आयडिया केली, एखादं दुपारी सुटून गेली. त्यातले 6 जण आज खाऊन ये. आता कायमच्या डोक्यात कसं आहे, परदेशी खाऊ म्हणजे गुरुवारी, आणि गुरुवारी लागतोय श्रावण. मग हे रात्री 8ला खाना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भस्म कपाळाला लावून ओम नमः शिवाय. आता महिनाभर काही खायचं नाही, हे पुढं टाकणार. काही नाही, हे सगळं लाभाडे आहेत. चला पुढे. आता करंट लावून गेला तुम्हाला. करंट लागला का सोपं झाला अभंगाचा. आता अभंग थोडा आहे किचकट, पण पहिलं पुन्हा एकदा गायकवाड साहेबांच्या आईची सुद्धा 100वी आपल्याकडून व्हावा, त्यांना देवाने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या वडिलांची कृपा त्यांच्यावर अशीच लावा. ईश्वर त्यांनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता फक्त बोला निर्वास. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर कळेल. प्रश्न माझा प्रश्न असा आहे तुम्हाला. मोबाईल बंद कर, बंद कर. हा बंद कर. ते संपवतो माझ्या डोळ्यावर म्हणून. माझा प्रश्न आहे तुम्हाला, फक्त बोलत जा. आता टाळकरी बेडकरी, टाळकरी बेडकरी, चोपदार वेबदार, इनेकरी, शिष्टमिष्टीवाले वारी काय का तुमच्याकडं सगळं आहे. अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे गाडी आहे, बंगला आहे. बारीक आहे का बरं का. गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी, हिटर, फिटर, इहर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या सगळं आहे. गरीब गरीब कोणी नाही. गरिबी ही लबाडीची आहे. आता काही लोक म्हणतात गरिबी समाजाची दूर झाली पाहिजे. समाजात गरीबच नाही ना कोणी. कोण गरीब आहे कीर्तनात बसलेला त्याला म्हणा पोटवर कर, की तुला 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे. त्याला कोण ना 1 मिनिटात श्रीमंत. तुम्ही सावध राहा, लगेच श्रीमंत व्हायला. गरिबा इतकी दारू कुणीच पेत नाही. गरिबा इतकी कचेरीत गर्दी कोणतीच नाही. खरंय का खोटे मला. आता पुढचं ऐकलं का जरा झोपत. गरिबा इतका किडाच पडला नाही. कोण गरीब. दुधाला भाव नाही, आंदोलन. कांद्याला भाव नाही, आंदोलन. सोयाबीनला भाव नाही, बोला, आंदोलन. कपाशीला भाव नाही. सगळ्यात महाग दारू आहे. किती बेवडे उपोषणाला बसले मला सांगा. बसले तुमच्यातले 2-4 जण का दारूची भाव उतारली पाहिजे म्हणून मी म्हणत असतो, दारू बाटलीनं नाही विकली पाहिजे, दारू ML ने विकली पाहिजे. 100 रुपये ML म्हणजे 1 लिटरला 10,000. कपाशी बंद होईल.
फिट ऐका. पण माझं म्हणणं आहे तुमच्याकडे दोन गोष्टी नाही. बारीक आहे का सगळे सगळे, पण दोन गोष्टी नाही. ऐका बरं का, कोणत्या हा म्हणा नाही तर नाही म्हणा. एक समाधान आणि दोन आनंद. पैसा टीव्ही, पैशाला ऊत आलाय ऊत. ज्याला आतली नाही त्याच्याकडे आतली चटी नाही, त्याच्याकडे 9,000 90,000 आहे. सगळं आहे, पण दोन गोष्टी नाही. या मान्य आहे का बोला तुम्हाला पटापटा. एक गोष्ट समाधान आणि दोन गोष्ट आनंद. बोला ना, तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो. सगळं आहे, फक्त काय नाही, समाधान आणि आनंद. आता समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय. मी काय म्हणतोय, तुमच्याकडे समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय. समाधान बोला ना, घालवलंय. बरोबर आहे. आता समाधान का घालवलं याचं उत्तर आहे का. घरात कचकच घुसली का समाधान गायब होतं. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात कचकच आहे, कचकच. सारखी भांडणं, सारखी भांडणं, सारखी भांडणं. पाया पडतो मला तुमच्या द्वादशी, आज प्रदोष आहे. कधी भांडा, पण तीच भर पोटाला जेवण करताना तरी समाधानाने जेवा. हे रात्रंदिवस तुम्ही कमावता कोणासाठी. याला लागतं काय, 2 चपात्या, एक वाटीवर भात आणि वाटीवर कालवण. पण प्रत्येक घरात जेवताना कचकच आहे. तुमचं काय म्हणणं. नवरा बायको दोघंच आहे. तो त्याच्यावर धावत होती, त्याच्यावर धावत. म्हातारी म्हाताऱ्याला शेती, म्हातारा म्हाताऱ्याला धावतो. म्हातारी मध्ये कॉलेजला त्याला चांगला दिसायचा म्हणून नादी लागली. तेवढा तमाशा. म्हातारी म्हणली, म्हातारा म्हणला तू नको रे या गावपणा करू. नवरी संघ कलवरी आली, माझ्या गपावून हसली. तो आम्ही नाईट लागलो. त्याची फळं मी भोगितोय. काय चालू आहे घरात. बोला बोला पटकन. कचकच. आणि पाया पडून सांगतो, कचकच घरात आली का घरातून समाधान गेलं. तुमचं काय मत आहे. जेवताना तरी समाधानी राहा. अरे करता कोणासाठी. रात्रदिवस हाडाची काढं करून तुम्ही स्थिती कमवता पोटासाठी का. या टीजभर पोट आहे, या टीजभर पोटाला जर खायचं सुद्धा नसेल तर तुम्ही कमावता कोणासाठी. तांबड्या करू करू इस्टेट कमायची, पाणी घालू घालू दुधी खायचं, उकडल्या खाली घालू घालू म्हशी गायच्या, चिल्ल्या खाली घालू घालू गोण्या टाकायच्या. मी ती लवकर यावा म्हणून त्याच्यावर ती शिकवायची आणि ती मी ती सत्तेच्या पंक्तीत द्यायची. कशाला पाप करतात. पाया पडून सांगतो, कचकच गेली का समाधान आलं आणि समाधान कचकच आली का समाधान गेलं. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का. दुसरी एक गोष्ट आली, आता गेली. पहिले काय गेलं, गेलं मग समाधान. कशामुळे गेलं, कचकळ. दुसरी गोष्ट आपल्या घरातून गेली, आनंद. आनंदच नाही. आनंदच. आता एवढे बसले कीर्तनाला पहा, एखाद्या चेअर येऊ तरी आनंद आहे का. पहा कसे बसले. जसं काही इंदुरीकरला कावळा शिवायचा आणि भात कावळ्याने खाला काही. अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यामध्ये आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल आणि आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि म्हातारे नेऊन हसून आणायचं आणि म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं का खेळ भर. म्हातारीला दिलं का आणि दोघांचा पावर कमी झाला का.
लोक झाली दरिद्री, खाती नाही पिती नाही दरिद्री. अरे एकच वाक्यात उत्तर द्या मला. बरं जाय लांब जाय, खुर्ची पाहिजे पळून नाही जातो. खुर्ची म्हणजे काय खेळ समाज केवढा आट्टापिट्टा करावा लागतो खुर्चीला तुला माहिती. अजून 5 वर्षांनी लोक इथं फेकवाल जिंकत होती. विधान आनंद गेला. आता उत्तर आपल्याला सापडायचंय समाधान का गेलं तर कचकच आहे. आता आनंद का गेला बारीक ऐकायचं. एक साप आहे ना, साप जर रस्त्याने चालला तर तोऱ्यात चालणारा प्राणी, त्याला त्याच्याशी काही गेला नाही. पण साप जर एखाद्याला चावला ना तर साप पळून जातो, कारण त्याला मरणाची फटाफट म्हणजे. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर माणूस मरेल पण मिठी सुद्धा नाही. तुम्हाला मला सगळ्या माणसांना एकच साप चावलाय, मी नसलो तो कोण वाचवी, मी नसलो तो साल कोण म्हणे. मी महाराज आहे, तू बधीर आहे, माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. माझा पाय लागला, तुझा पायच तसा. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 10 गुंठे इकून आलाय काय नीट आहे का. आणि मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद केला. तुमचं काय होत. आज सगळ्यांना मी कस काय आपला माईक आवाज देतो, कस काय मी वाजवलं, कस काय आपली चाल नाही, फेटा बांधून कसा दिसतो. आणि मी नावाच्या सापानं मिठी मारली का आनंद केला. हे तुमचं वाक्य पटतंय का तुम्हाला. दुसरं वाक्य ऐका. आनंद का गेला. विंचू आहे ना, विंचू एवढंच गेली. पण चालायला जगात सगळ्यात फुगीर प्राणी विंचू. कधीच नांगी खाली करून चालत. तशी काही माणसं बा कारवानाला तेल नाही पण कपडे, ही विंचवाची आवड. बँकेचा शिपाई ठाकला नव्हती साधू देऊ एवढं करड, पण बुटाला साबण नाही. आता ऐका, जर तो विंचू एखाद्याला चावला तर नांगी खाली टाकतो. चावल्या विंचूवर नांगी करीत नाही, कधीच नाही. लाज वाटते त्याला खाली पाहत. ऐका आता, पण एखाद्या माणसाला जर अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली तर तो माणूस मरेल. तो एकटा मारणार नाही, खानदान घेऊन मरेल, पण त्याचा अहंकार जाणार नाही. सगळ्या लोकांचा आनंद मी नाही गेला आणि अहंकाराने गेला. तुम्हाला पटणार नाही मला. राजा दशरथाचा मृत्यू झाला. राजा दशरथ दरफडून गेला की अयोध्या रडली, पण काही रडली नाही. काही का रडली नाही माहितीये तुम्हाला. कैकेयीला अहंकार नावाचा विंचू चावला होता. माझं गाडीवर बसवावा आणि रामाला वनवासाला लावा. कोणता विंचू होता तर काही अशी मेली तर टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला
वाचलं की अख्ख्या महाराष्ट्रात काही काही माणसं, वाचलं का तुम्ही काही काही का ढाबा, वाचलं का काही काही बार, शेंबड्या पोरीचं नाव सुद्धा काही काही नाही. काही पोरी इतक्या देखण्यात का दिवसा बॅटरी लावून पाहिजे पाहिजे तरी तिचं नाव तेजस्वी नाही. काही पोरी इतक्या माणसाला पाहिल्या चक्कर येते तरी तिचं नाव चंद्रकला आहे. नाव नाही, उत्तर परत निघायचा. काही काहीला विंचू चावला कोणता कोणता सापे गेलं बाबा लगेच मी कोणता विंचवे आमका तुम्हाशी नाही ना कुणाशीच नाही. फूल है गुलाब का आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा. ते गुलाबाचं फुल वापरू नका, ते लई बारीक. सूर्य फुल वापरा. काय प्रेम करतो, काय तंगरा करतो. कोणता विंचवे आमका आता शिकवण झाली बर का. आणि दोघांमुळे आनंद गेला करायला. तिसरी आई का कोण आहे? आई का बाबा. सापानं मिठी मारली का आनंद गेला. अंकल नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि तिसरी एक जण याच्यात आली, तिचं नाव पोलाटी नाही आणि पोलाटीचं नाव माया आहे. Hey!
चुका ना. ऐका आता लई किचकट आहे. पहिला साप मी, दुसरा विंचू आता फिट बसलं कीर्तन. तिसरा कोणी आहे, तिसरी कोणी ऐका कोल्हाटील. कोल्हाटील म्हणजे माया. आता तिथे नीट ऐका. ती ह्या गावात नव्हती. तिचा आणि ह्या गावाचं काही संबंध नाही. हा जन्माला आला, 9 महिने आईला कुशीत ठेवला, पांडुरंगाने तो सांभाळला. हा बाहेर आला तेव्हा ही कोल्हाटील त्याच्या संग नव्हती. कोण कोण माया. ती आली ह्या गावात, आई ती पाहुणी. तिचा आणि याचा काही संबंध. ती राहायला आली याच्यात आणि म्हणती काय माहिती का, मला याच्यातच नवरा करायचा. याच्यातच आली आणि याच्यातच मला नवरा करायचा. तिला म्हणलं कर भाई. पण ती म्हणजे मला 2 अटी आहेत माझ्या. नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, पहिली अट. आणि मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. समजायला किचकट आहे. कीर्तनच किचकट राहते, फक्त बारीक ऐकलं तर कळत. ती माया याच्यात राहायला आली. तिने सांगितलं मला नवरा करायचा. म्हणले करा, याच्यात काही नवऱ्यांना तोटा नाही, याच्या आतमध्ये नाही नवरी. करायचं का म्हणजे हा. तिने नवरा केला मी. काय का नवऱ्याचं नाव मी. माया आणि मी हे दोघं एकत्र आले. मी निर्माण कोणी केला, मायेला. म्हणजे ती कोण झाली, त्याची आई. आणि त्याच्याशी लग्न तिनं केलं म्हणजे ती कोण झाली, त्याची बायको. म्हणजे आई तीच, बायको तीच. नवरा जन्माला माझे उदरी आणि मी झाले तयाची. आता ती नवरी झाली आणि हिला दिवस नाही गेले, तिच्या नवऱ्याला दिवस गेले. आता राहता पोरं हिला नाही झाली, तिच्या नवऱ्याला झाली. आणि तिच्या नवऱ्याला पोरं झाली 12. ऐका आता, 6 झाली पोरं आणि 6 झाल्या पोरी. ऐका एक एक पोरग माझा तुम्हीच. आता काम काम, अरे मोज ना काम. अंग ठसा घेतो तुम्हाला निपुण मोजी. हे मोज पटकन. काम, क्रोध, लोभ. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. अरे 6 पुरी. ऐका, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि तितिक्षा. 6 पोर, 6 तिला झाल्या. कोणला, मीला. मीची बायको माया, मीची आई माया. तिला झाले पोर, त्याला झाले पोर 12. 6 झाल्या पुरी आणि 6 झाले पोर. आणि एवढं गचपण याच्यात राहिलं आलं काला भजन करील मला. आता 12च्या 12 पोरांची माहिती एक एक वाक्यात ऐकायची का पुढे जायचं. तुम्हाला एक एक वाक्यात माहिती ऐकायची आहे का पोराची का पुढे जायचं. ऐकायचं ना. ऐका, पहिला पोरगा आहे काम. आता काम नीट ऐका पोरं पोरी. पक्वादी निकवादी गायक वादक नीट ऐका. महाराज मंडळी तर अतिशय बारीक ऐका, कारण सध्या महाराज मंडळी थोडी वागण्याच्या बाबतीत फेल गेली मंडळी. फेल. इंद्रिकर बोललं का शिव्या खात. मी शिव्या तरी कोणत्या खाऊ. काय उठता घेतलंय का. रोज उठून 9 लफडे नाही होती रोज. असा दिवस नाही का आज लफड नाही. आज उठलो का बाईला बोलला, गाड्याला बोलला, शिडीला बोलला, बोकड्याला बोलला. एक वाक्य सांगा, एक अभंग पाठ नसला तरी चालेल, पण परमार्थिक माणसाची वागण्याची लेवल चुकली नाही.
तुमचे अभंग काय किती पाठीत कोणी घेत नाही, कोणाला विचार या मी एका अभंग महिना काढू शकतो. आम्हाला तुमचा काय अधिकार आहे? अभंग कालही घेतला होता, आज काय घेतलं मी 3दा घेईन. तसं नाही ते. पण माणसाची साधना ढिली नाही झाली पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे चारित्र्य आणि सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शरीर. गाड्या बिड्या बंगले बिंगले म्हणून हे काही पराक्रम नाही. गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं फायदा करणं हा काही इतिहास नाही. तुला पोरं झाला मिळतो काय एखादा गड काबीज केला असं काय? हॅलो मला मुलगा झाला काही मिळवणूक करायची का? आतापर्यंत बोलणं झालं नव्हतं, तुला एकटं झालं. तू एकटाच ना रे का गाव? अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं का? पालथं पडायला लागलं का? टेटस लागलं, उताना पडायला लागलं. हे काय पराक्रम नाही. पण असा माणूस होणे आणि वडिलांचं भाव्य स्मरण करणे आणि कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा सत्कार करणे ह्याला किंमत. हे कुणी करले गाड्या बिड्या घेणं तर काही नवीन काय एवढी शिक्षिकेत काही लोक म्हणतात नुसतं जग सुधारलं. काय सुधारलंय? 10 वर्षापूर्वी जर एखाद्याच्या घरात साखर नसली तर माणसं म्हणायची अजून तुम्ही गुळ वापरता? गरीब आहे का काय? आज टोटल हायवेला कुठंच साखरेचा चहा मिळत नाही. पुढे लोक पुढे गेले का मागं आले. 10 वर्षापूर्वी एखाद्याच्या घरात जर गॅस नसला, गॅस आणि चूल असली तर माणसं म्हणायचे डोळे जातील, गॅस घेऊन टाका. आज टोटल हायवेला बोर्ड आहे चुलीवरील मटण मिळेल. काय नवीन आलं? काही लोक म्हणतात जग सुधारले. सुधरू अजून लोक तोंडाने जेवतात. तुलाही पैशावाला हे बंद कर, इकडे सुरू कर. इकडे एखाद्या कोटीचा चेक नाही आम्हाला. नाही आपलं बरं. पंढरीके सकाळी किती म्हणजे झाला शाळा, मिशा काढल्या म्हणजे झाला पंडित. बायको देखणे करायची आणि हायवेला रोट्या आणायची. विकारा आवडत नाही. 22 रोट्या आणल्या मटणा सगळं. अख्या रात खेळायला लावलं तरी वाद जायला झाला. एवढं लग्नाला गेलं, मठ्ठा पेलं. मठ्ठा 20 ग्लास मठ्ठा प्यालं. घरी गेलो, बाथरूम गेलो, मध्ये गेलो, मठ्ठा कळच काढी. उभं राहिलो का काढ 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 काढ, बसलो का खा 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 खा. त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली आतमध्ये. चहा आणू तुम्हाला? चहा लाग लाव काढ 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 काढ. नाही नाही थोडं जगायचं, कारण आपण छत्रपतीच्या राज्यातली माणसं आहे. आणि गायकवाड साहेबांनी आज वडिलांचं पुण्य स्मरण नाही केलं, धर्माचं काम केलं. कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही, आता आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आपल्याकडे धर्म हे भांडवल आहे. आता मार्च महिन्यापासून धर्म झोपेला होता. जशी मतमोजणी झाली तसा धर्म हा शब्द आला नाही. आला आला. आता ह्या महिन्यात जास्त धर्म होता. पुढच्या महिन्यात गंमत आहे ना. 10व्या महिन्यात शिडपी पंचायत समिती आली का धर्म उठला. आणि एकदा दिवाळीला धर्म झोपला का 2029ला धर्म उठला. फक्त धर्माचं भांडवल करायचं, येडी नादी लावायचे आणि दिवस काढून घ्यायचे. मी 1000 शिव्या खातो दिवस रोज. आपल्याला माणसं वाचवायचे नाही, आपल्याला धर्म वाचवायचा.
तुमच्या माझ्यामध्ये वैयक्तिक दुश्मनी लाख असेल, पण धर्मासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. तुम्ही थोडं मोबाईल पासून दूर राहा. मी मोबाईल वापरेल, आपली परिस्थिती नाही. मी अख्ख्या गायक वादकांमध्ये, पखवाद्यांमध्ये, महाराज लोकांमध्ये मोबाईलच्या बाबतीत गरीब माणूस. मी मोबाईल वापरत नाही. एवढं खूप आहे आपलं. ते कोणी मिळालं तरी आपल्याला तपास नाही. ज्याला गरज आहे त्यांना आपल्याला घ्यायचं. त्याच्यामुळे फायदा काय होतो? कोणचं एक नाही, दोन नाही. कोण मिळालं आपल्याला तपास नाही. कोणाशी कोण पळून गेलं ते त्याशी आपल्याला काही घेणं नाही. त्याच्यामुळं गाडीत आराम होतो, वाचन होतं आणि दोन्ही तिन्ही कीर्तन मोकळे मनाला वाटते. आणि वाचलो नाही तर आम्ही तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. तुम्हाला एवढ्या अभंगातलं खोल सांगायचं म्हणजे किमान तास दीड तास अभ्यास केला पाहिजे. तो काही गप्पा आहे का पप्याच्या पैसे? कांद्याचं कसं होईल? ती म्हणजे कांद्याचं मूर्त्यात होताच नाही झालं पाहिजे. कांदे धुवून घ्या असं चालते कधी. परमार्थ ह्या गप्पा नाहीत महाराज. आज आमची कीर्तन लोकांना जमतात, पण ती काळाची गरज आहे. आणि आम्ही काही भावबंद आहेत का? तुमच्या आमची माहिती तुमच्या घासात येणार आहे का? पण आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि तरुण पोरांना आज गायकवाड साहेबांच्या कार्यक्रमात एक वाक्य सांगू का? लई झोंबर तुम्हाला सांगू का? लई झोंबर म्हणजे तुम्ही घोडा लावा मला सांग. आता का मी आयुष्यभर घोडेच खातो थोडं सांगू. पोरांना माझा ऐका, या माणसाचा आदर्श घ्या. एवढं चांगला कार्यक्रम केला तुम्ही. आजपासून पाया पडतो पोरांना तुमच्या. दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्ही काहीच बोला. हे बघ पोरांना एक केस कमी आहे अंगाची माझ्या. एवढी गावं पाहिजे. माझ्या इतके कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात कोणा 10 जन्मात होणार नाही. पण पोरांना तुम्हाला सांगतो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरीजवळ दिसले, तुम्हाला माहित नाही, पोलीस लोक सांगतील, पोलीस बांधव सांगतील 10 वर्ष शिक्षा आला. सगळ्यात वाईट, त्याला 10 वर्ष जामीन नाही आहे. तुम्ही जर 10 वर्ष आत गेले तर तुमची जिंदगी संपली. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर तुमच्या आई बापाला एकटे असतील, सगळंच संपलं. तुमचं काय मत आहे? काळाची. आणि आज सगळ्यात महत्वाचं आहे पोरांनो, कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. आज जर तुमचा दाखला चुकीचा मिळाला, जिंदगी संपली. आज 1.5 महिना पोरं नुसते एमपीएससी यूपीएससी 12वी झालेले पोरं अर्जच गोळा करतात, दाखले गोळा करतात. खरंय का खोटं आहे? उद्या तुम्हाला मेडिकल टाकायचं आहे, उद्या तुम्हाला खताचं दुकान टाकायचं आहे. जर दाखला चुकीचा मिळाला तर जिंदगी संपली. काहीच बोलत नाही. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंधू हे पोटण तुमचं. आता 4 महिन्यापासून असा नियम आलाय, टपरी पिटून जर तुम्ही आत गेले तर टपरीतलं नुकसान तुम्ही भरून द्यायचंय. जमीन जायची लक्षण आहे. तुम्हाला हे मी कळकळीनं का सांगितलं? कपाशीवर, डाळिंबावर, तुरीवर, द्राक्षावर संसार होणार नाही. उसावर तर कवाच होणार नाही होणार. मग तुम्हाला साईड बिझनेसच करावा लागेल. तुमचं काय म्हणत? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढ्याकळा. अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळाला. पोरांनो, पाव विकणं कमीपणा नाहीये, बोंबलत हिंडणं कमीपणा आहे. गाडी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, हा कमीपणा नाहीये. आणि ही जर तुम्ही क्रिया केली तरच तुम्ही सुखी जगू शकता. तुमचं काय मत आहे? कितीला जात नाही? सगळ्यात उत्तर प्रश्न विचारायला
तू किती आहे? 10वी. शिमीला आहे का मांडीला आहे? मांडीला आहे. आता आहे का 10वी? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव काय? तुम्हाला पहिलं प्रकरणच नाही शिकून झालं का? पहिलं प्रकरण झालं. विज्ञान पेपर आहे. केपलरचे 3 नियम झाले. केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम नाही झालं. मग त्या प्रकरणात दुसरं आहे का? तू किती रे? 6वी. शिवी मराठी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क म्हणजे काय? दूध. सॉलिड लिक्विड का गॅस? करेक्ट. स्टोन करेक्ट. वूड सांगू नका मागून. वूड सॉलिड. हायड्रोजन लिक्विड. हायड्रोजन गुंतून मारायचे इकडं. नायट्रोजन घरी जेवणे तिथे जाऊन आहार घेणे. तू किती रे? 6वी. घड्याळाला काटे किती? 12. लोक म्हणतात इंद्रिकर काही बोलत. मी काय खाऊ खाला आंबा म्हणतो. तू कितीला रे? ढवळे साडवाला बऱ्या तू खुर्ची वाजता आणा. इकडे बघ तुझ्या शेजारचा. तू कितीला आहे? कितीला आहे? 9वी. शिवी का मराठी? शिवी नाही का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? No. Newton's first law, Newton's second law, and Newton's third law. Correct? त्या शेजारचा किती आहे? शिमी का मराठी? शिमी. बापाच्या बायको शिंबटिमा म्हणतात. पत्नी काय म्हणते रे बापाच्या बायकोला? आणि यांच्यासाठी तुम्ही लबाड्या करून स्टेट कमिटी. अहो हे फायदेच नाहीये. आपण होतो याचा पुरावा आहे. बघा मालिका येण्याचा भाग. आणि पोरांच्या पुरींचं वाटोळं करायला त्याची आईच जबाबदार आहे. लई खोटीची. महाराज सध्या बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. बापावर कर्ज नाही सध्या. कर्ज पोरं मोबाईल हप्त्यावर आहे, गाडी हप्त्यावर आहे. आणि बाजू घ्यायला बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी केली. 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलेले. इथं बसले 2 जण. आता काय माहिती? कर्ज करायचं बापानं माझ्या हाणायच्या पोरानं. आणि ही पोराची बाजू घ्यावा. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दादाला काही बरं वाईट केलं तर इष्टीला का? म्हणते का? पण दादाचं कर्ज फेडलं. जमीन इकली. दाद्यामुळे नाही ते आणायला लागला. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दादा तर पेतोय. हे बा तो काही पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे.
लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं त्यांना कोण शिकवय ना पण हाय तिला पहिले एक पोरग मग त्याला काय म्हणतात एवढी वाईट परिस्थिती आहे. ज्या दिवशी तुम्हाला आनंद येईल त्या दिवशी तुमचं जीवन सफल होईल. आणि माझं झालं कधी झाली 12 पोरं. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो आणि त्या पहिल्या पोराचा इतिहास चालला होता आपला काम. आणि बारीक ऐका, शरीरात जर काम तयार झाला, म्हातारी माणसं सुद्धा ऐक म्हणतात, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्यात एकदा पाप आलं का ते पाप मनात पाठवलं जातं आणि मनात एकदा पाप आलं आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात तो पहिला फार चांगला वाजवायचा, आता नादी लागल्यापासून बिघडला. पहिला फार चांगला गायचा नाही, पाया पडून संपतो. शरीरातला काम खवळला का कार्यक्रम संपला. आणि काम जर शरीरातला खवळला तर तो काय करतो नीट ऐका, तो 7 गोष्टी करतो. 7. 1. कामाला वय नाही. 2. कामाला जात नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला कुळ नाही, शील नाही, काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं मत होईल. काम जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. शरीरात पहिला काय तयार झाला, गेलं बाबा काम, तो काही पुरा झाला नाही, तो अपुरा राहिल्यामुळे काय तयार झाला, क्रोध. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले 10 लाख देतो, इंद्रिकर मोकच होऊ शकतो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. माझं वाक्य नीट ऐका, पण 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि जेव्हा जेलमधल्या आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो, मी तिथपर्यंत जातो. आता आहे पुढच्या आठवड्यात येरवण्यासाठी. आरोपी कीर्तनाला जर सोडले तर ठसठसा रडतात. ठसठसा का रडतात म्हणजे सुख 2 मिनिटाचे, पश्चाताप आयुष्यात आहे. का वाईट वागतात तुम्ही मला सांगा ना, बसलेली माणसं का वाईट वागतात.
काय एखाद्याचं लग्न मोडण्यात तुम्हाला आनंद आहे? काय एखाद्या जमिनीचा व्यवहार मोडण्यात तुम्हाला आनंद आहे? काय एखाद्याचं घर वाईला काढण्यात तुम्हाला आनंद आहे? आणि काय एखाद्याला माळ काढून दारू प्यायला लावण्यात आनंद आहे? काय आनंद काय मला सांगा. एखाद्याच्या मुलीचं लग्न मोडायला तुमचे 2 वाक्य कारणीभूत ठरले. काय नशिबात मिळालं तुमचा आनंद? तर त्या पुरीच्या बापाचा थरथराट एवढंच मिळालं ना तुम्हाला आनंद, की याच्यापेक्षा काय मिळालं तुम्हाला? त्या बिचाऱ्याच्या नशिबानं त्या मुलीचं लग्न कुठंतरी होणार आहे आणि ती मुलगीच्या प्रारब्धानुसार ती कोणाशी तरी लग्न करणार. पण तुम्हाला आनंद मिळाला काय लग्न मोडून? काय मिळालं काय? एखाद्याच्या जमिनीचा व्यवहार झाला, बिचाऱ्यानं बायका पोरांचे दागिने मोडले, पैशाची उभारणी केली. तुम्हाला एखादा जमिनीचा व्यवहार बिघडून तुम्हाला आनंद मिळाला काय? त्याचे पैसे तर चोरीला गेले नाही किंवा ते पैसे वाया जातील असं काही नाही. तो त्या पैशात दुसरी एखादी गोष्ट उभी करू शकतो. पण तुम्हाला दुसऱ्याचं वाईट करण्यात मजा वाटते काय? मला हे सांगा बरं. वाईट करून फायदा काय? काय फायदा? एखाद्या मित्राला एक वाक्य ऐकायचं का? ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. आज 80% लोकांचे संसार त्यांच्या मित्रांमुळे फेल गेले. तुमचं काय मत आहे? मित्र नालायक मिळाले का कार्यक्रम संपला. नवरा बायकोचं भांडण होतं. नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय. हे कोणाला माहित नाही पण मित्राला माहित आहे. बोला माहित आहे का नाही? मग मित्राचं काम इकडे येडेपणा करू नको. बायको नेऊन घाल, दुसरी कर, नाही तर घटस्फोट घे. पण उद्या जर तुझ्याकडून एखादा फटका त्या गरीबाच्या मुलीला बसला ना तर तू तुझी खानदान घालून बसशील. हा सल्ला मित्राला द्यायला पाहिजे. तुम्ही काहीच बोलत नाही. खरं का खोट आहे? बायको नेऊन घाल, घटस्फोट घे. पण उद्या जर त्या लोकांच्या लेकराला एखादा फटका बसला आणि ती जर मेली तर तुला सगळे सोडतील, तिचा बाप सोडणार नाही. कारण ते तिच्या बापाचं हृदय आहे. पण मित्रच म्हणतात होऊन जाऊ दे, 10-5 लाखात सुटून येऊ, दुसरी करू मी आहे. सांगणारे 6 जण कीर्तनात बसले. खरं का खोटं? मित्र दारू पितोय, मित्रांना बोलून घेतलं पाहिजे इकडे माझ्या आईची जमीन गेली, माझा बाप भिकारी झालाय दारू पायी, माझ्या आईनं कधी डोक्याचा पदर सरकू दिला नाही, ती माझी आई आज दुसरीच्या शेतात कामाला जाते याचं ध्यान ठेव. माझ्या बापाच्या दारूपायी माझा संसार उघडा झाला. माझी 9वीची पोरगी 50 रुपयाच्या फीसाठी शाळेत उभी राहते आणि खाली मान घालून रडते. याला जबाबदार माझ्या घरातली दारू आहे हे ध्यानात ठेव. तू माझी मैत्री सोड नाही तर दारू सोड. आणि तुला जर प्यायची असेल तर हा तुझा मित्र तुला आजपासून मेला, काही फरक पडत नाही. पण ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. तुमचं काय मत आहे? मित्र जुगार खेळतोय. आज 40% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झाले. याला मित्र जबाबदार आहे. तुमच्या बापान पाहिलं होतं 2 रुपयात 36 रुपये आणि काला एवढ्या गाळा गोळ्यात पाहिजे पावसात बोंबलं फिरतो. आम्हाला कळत नाही का? खरं का खोटे? 2 याला पैसे गेले ना ते तुम्हाला कोणी सांगले? कोणी सांगले? अरे कपाळावर लिहिलेलं तेवढं मिळवा आणि त्याच्यात आनंद माना. लबड्या करून मारामारी करून पुढे परपंच होतो का महाराज? बरं केला तुम्ही परपंच, काय तुमची मागची पोरं सोयीची आहेत? कशाला करायचा? कशाला करायचा? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात.
कोणत्यासाठी लबाड्या करता तुम्ही? कोणत्यासाठी करता? कोणासाठी करता? बरं, तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायची का इस्टेट तुम्हाला भोगायची? तुम्ही कमवलेली इस्टेट तुम्हाला भोगायची का तुम्ही केलेल्या कर्माची फळं भोगायची? पूर्वी नियम होता खाली करणे वर भोगणे, आता तसं नाहीये. सकाळी करणे दुपारी पूर्व म्हणायचे बोलू का त्याचा आजा नालायक होता म्हणून पण तुम्ही झाला, असं नाहीये. आता नोकरीला असताना करायचं, रिटायर झाल्यावर भोगायचं. दुसऱ्याचे घर वायले काढायचे, दुसऱ्याच्या जमिनीचे व्यवहार मोडायचे. आपला पोऱ्या प्यायला शिकला, संसाराची दाना फान झाली, आपल्या पोऱ्यानं आपली इकायला सुरुवात केली. आपण दुसऱ्याच्या 10 गुंठ्याचा व्यवहार मोडला, आपल्या पोऱ्यानं 3 गुंठे हायवे इकला. हायवे टच 3 गुंठे होती, इकली. इनवा घेतली नाही, ती प्याला धडकला, इनवा गेली. पोऱ्याची दोन्ही बॉल सटकले, येतो तो वापर हो आली या बाबा ते करायचे कशाला? कशाला करायचं? जेवढं असेल तेवढं. आता हे बिचारे सरपंच आहेत वाखरीचे, हे गायकवाड साहेब, जेवढी सेवा करते तेवढी लोकांची करतात. वारीच्या काळात तुम्ही ती सेवा केली, कोरोनाच्या काळात सेवा केली, त्याचं फळ आपण कोणी नाही दिलं तर कटेवरचा देव त्यांना देणार नाही. आपण नाही देऊ द्या, पण कटेवरचा देव त्यांना. आणि कटेवरचा देव तुमच्याकडून फुकट कसं घेईल? तो तुम्हाला त्याचा बदला द्या ना. आणि त्याला आतापर्यंत लाट मारणारा दिलं नाही, तुम्हाला कोणाला देणं सोडतो? ज्याने छाती लाट मारली त्या सुंदर सुद्धा दिलं. तुम्ही कोण आहे? तुमचं चांगलं होणारच ना, पण तुमच्या मनात जर पाप असेल तर काय त्या काळजात घ्यायला पाहिजे? नुसतं इंद्रिकाचं कीर्तन नका ऐकू. या कीर्तन वाक्यातलं एक कीर्तन, या कीर्तनातलं एक वाक्य म्हणजे जीवन आहे. एक वाक्य ऐकायचं ना, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. जास्त इस्टेट कमवणे म्हणजे मागची पिढी. त्यांना काही करायचं ना. आता सांगा मला, तुम्हाला मला काही आपल्या बरोबर काय करायची गरज राहिली? गाडी झाली, बंगला झाला, जमीन झाली, सायपन झाली, लेवल झाली, त्यांना नाही का शिक्षण झालं, त्याची बायको आली त्याला, मग त्याने काय करायचं? त्यानं फक्त आपल्याला नाचू दाखवायचं, तर काही कामच राहिलं. आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीने हिंडायचा, आपला पुरस्कार. आणि ते नात्यानं आपल्या नागपुडी गोड घाल केसवण. आपल्या पोरांना आपण काही करायचं शिल्लक ठेवलं नाही, ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण काही काही कुटुंब आहेत, गुंठा जमिनी नाहीत, पण काम गाळून परपंच ताईट आहेत. की नाही? छोटे पत्र्याची का होईना घर आहे, मोटरसायकल होईना दारात आहे, खाऊन पिऊन सुखीन. आपल्या टोळग्यांना काय रोग झालाय? आता एक ती बाटली आली दुकानात करून घेतला, काय पेट्यात लोक काय करत पाहायला येतो. बरं, बोलायचं नाही कोणी. जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल, बोलला का त्याला वाढा, तो लगेच आरोपी. खरंय का खोटं बोल? मी महाराज 31 वर्ष खरं बोलण्याची लई फळं भोगली महाराज. माझ्या जागेवर दुसरा एखादा असता तर न्यायलाच असता. मी निर्लज्ज असल्यामुळे जिवंत आहे.